बॅलेटवर मतदान होत असल्याची माहिती मिळाली होती. असं काही काय नेमकं काय परिस्थिती आहे काय गावात? काहीच माहित नाही सर. मग ही बातमी कुठून आली बाहेर? काहीच माहितीच नाही ना साहेब. आपल्याला सध्या माहिती होऊन राहिली काल साहेब. प्रकाश पोरे तुमच्याशी काल बोलले, काय बोलले? त्यानं सांगितलं मला कोणाकोणाला किती किती मत पडलं. म्हटलं साहेब किती मत पडले मला माहीत नाही, एवढा सांगितलं फक्त. बरं, आता जे मतदान झालं विधानसभेला त्याच्यावर काही तुम्हाला डाऊट आहे? काही नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही मागणी नव्हती केली? काही नाही, काही नाही साहेब. आम्हाला तेवढा काहीच माहीत नाही. मतदान झालं पेट्यानेला, किती कोणाला मत पडलं हे आपल्याला काहीच माहीत नाही. कालपासून बातम्या येऊन राहिल्या, तुम्हाला काही कल्पना आहे? काही नाही, काही नाही. फक्त साहेबांनी बोललं ते खरंच. फोनवर दुसऱ्यानं फोन दिलं तर एवढा विचारलं म्हणे बा नितीन बाबूला किती पण मतदान पडलं. म्हटलं एवढं मला काही माहीत नाही, एवढा सांगून बंद केलं. बस, काहीच माहीत नाही. आज मतदान होतं असं बाहेर पूर्ण जिल्ह्याभरात माहिती होती काय? नाही नाही, काहीच नाही. खोटी बातमी नाही होत. गावात तो काही चर्चा नाही माहीत आहे. गावात काही चर्चा नाही. विधानसभाचे मतदान झालेले ते चांगल्या तऱ्हेने झालेले आहे. कोण कोणाला किती पडलं हे एवढा काही माहीत नाही आम्हाला. शांततेने झालेलं एकच समाज वस्ती आहे आमची, बंजारा समाज. दुसरा एसी नाही, एस टी नाही, कोणी नाही. एकच समाज आहे आमचा. वादिवाद कोणताच काही नाही गावात. आणि काही माहीत बी नाही आम्हाला हे तक्रार काय आहेत. बरे, बातमी कोणी दिली, काय दिली, काय कालपासून खोटी न्यूज दिलेली आहे लोकांनी काहीतरी विरोध. खोटी न्यूज दिले, खोटी न्यूज हे काहीच माहीत नाही एवढं. आज मॉकपोल होण्याची बातमी आली होती. पोलिसांनी काय काळजी घेतली आणि काय सध्याची परिस्थिती? आम्हाला सुद्धा बातमीच्या माध्यमातूनच ही इन्फॉर्मेशन मिळालेली होती की हे जे 2 गाव आहेत या ठिकाणी प्रकाश पोरे साहेब EVM मशीनच्या विरोधात काहीतरी आंदोलनाच्या स्वरूपात मॉकपोल घेण्याचं एक हे करणार आहेत म्हणून. तर त्या अनुषंगाने बातमीच्या आधारेच फक्त आम्ही मग एक प्रिकॉशनरी बंदोबस्त आम्ही लावलेला आहे. पण म्हणजे गावाचं जे आहे तर त्यांची जे लाईफ आहे डे टू डे ते डिस्टर्ब न करता आमच्या युनिफॉर्मचा कोणी माणूस आज तुम्हाला मिळणार नाही तिकडे. आम्ही कालपासून त्याच्यात लोकांच्या संपर्कात पण आहे. दोन्ही गावातल्या लोकांचं म्हणणं म्हणजे असं आलेलं आहे की आम्हाला याबद्दल काही माहिती नाही आहे आणि असं म्हणजे कोण करत आहे काय करत आहे काही माहीत नाही. कदाचित पोरे साहेबांना पण याची माहिती आहे की नाही मला माहीत नाही. पण अशा प्रकारची इन्फॉर्मेशन असल्यामुळे हा बंदोबस्त लावलेला आहे बाहेरून. गावामध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये आणि रेव्हेन्यूचे लोक आहेत आणि लोकांचं म्हणणं असं आहे की इथं आमच्याकडं काही असं काही प्रकार नाही आहे, आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. तर त्यामुळं आता आमची जी बाकीची DSBची यंत्रणा आहे तर ती पोरे साहेबांना तसं विचारतील आणि त्या पद्धतीनं पुढचं आमचं नियोजन राहील कामाचं. अशी काही ॲक्टिव्हिटी दिसली का कुठे? नाही, अशी कोणतीच ॲक्टिव्हिटी कुठंच काही दिसलेली नाही आहे आणि जनतेलाही लोकांनाही माहिती नाही, गावांनाही माहिती नाही. पण हा प्रिकॉशनरी बंदोबस्त आहे की अशा प्रकारे काही प्रकार बेकायदेशीर कृत्य कोणते होऊ नयेत त्यासाठी आम्ही इथं अलर्ट आहोत. सर, या खोडसाळपणावर काही प्रशासनातर्फे काही ॲक्शन घेतलं जाईल? नाही, खोडसाळपणा आता कोणी केला नेमका म्हणजे ह्या बातम्या फेक आहेत की खऱ्या आहेत याचा काही अजून तपास आम्हाला लागलेला नाही आहे. पण जर असं कोणतं कृत्य कोणी करायला गेलं तर ते नक्कीच बेकायदेशीर होईल, त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करूच. पण केवळ ही बातमी आली या संबंधानं काही करता येईल का त्याची आम्ही पडताळणी करून पाहू, त्याची चाचपणी करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.